नमस्कार, मी वैष्णवी राऊत एनडीटीव्ही मराठीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच नितेश राणेंच्या मुंबईतील बंगल्याबाहेर अज्ञातानं बॅग ठेवली आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय, पोलिसांकडून आता या बॅग ठेवणाऱ्या अज्ञाताचा शोध सुरू झालाय। सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडलेली आहे। पोलिसांकडून या बॅगची तपासणी सुरू झालेली आहे। तर मंत्री नितेश राणेंच्या घातपाताचा तर हा प्रयत्न नाही आहे, या संदर्भात आता चाचपणी केली जाते। नितेश राणे यांच्या बंगल्याच्या बाहेर एका अज्ञातानं बॅग ठेवली आहे। आपले प्रतिनिधी ऋतिक आपल्या सोबत जोडले गेलेत। ऋतिक, काय सांगाल, कोणी ठेवली आहे बॅग? काही समोर आलंय का? सीसीटीव्हीज आहेत त्याच्या माध्यमातून काही समोर येतंय का? नक्कीच बॅग ज्या व्यक्तीच्या हातात दिसतेय त्याचा सीसीटीव्ही आता पोलिसांनी शोधून काढलेला आहे। तर नेमका बॅग का ठेवली तिथे, बॅगेमध्ये काय आहे याचा तपास जो आहे तो पोलीस करतोय। मात्र अशी अचानकपणे कुणीतरी येऊन बॅग ठेवतं ही गोष्ट जी आहे ती संशयास्पद आहे। आपण बघतोय की नितेश राणे जे आहेत ते अनेकदा हिंदुत्वाचे भाषण करतात, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या जीवाला धोका असल्याचेही अनेक रिपोर्ट्स आपण बघितलेले होते। त्याच अनुषंगाने पोलीस जे आहेत आता तपास करताय की हा घातपाताचा प्रयत्न तर नाहीये। सकाळच्या सुमारास ही घटना जी आहे ती उघडकीस आली। तात्काळ त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले, तर त्या बॅगेची तपासणी जी आहे ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि ज्या व्यक्तीने ती बॅग तिथे ठेवली ती कोणत्या हेतूने ठेवली, ती का ठेवली याचा देखील तपास जो आहे तो पोलीस करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच ऋतिक, आपण जर पाहिलं, जी वक्तव्य नितेश राणे नेहमी करत असतात, त्यांचा जो आक्रमक स्वभाव आहे त्या पद्धतीवरती त्याच गोष्टींच्या अनुसार थोडीतरी घातपाताचा तर प्रयत्न केला नाहीये ना, असा संशय पोलिसांकडून व्यक्त होतोय। आणि आता सीसीटीव्ही असतील त्याच्या माध्यमातून अधिकचा तपास सुरू आहे। हा मुलगा किंवा हा व्यक्ती नेमका कोण होता ज्यानं ही बॅग आणली आणि त्यांच्या घरासमोर ठेवली, नेमकं काय यामागचं कारण होतं, उद्देश होता, हे तपासण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। तर या अज्ञाताचा शोध सुरू झालेला आहे। नितेश राणेंच्या मुंबईतल्या बंगल्याबाहेर अज्ञातानं बॅग ठेवलेली आहे।